त्या बापानंच स्वतःच्या पोटच्या मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे ही घटना घडली आहे। या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे खून कोणी केला हे सुरुवातीला समोर आलं नव्हतं, त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। मात्र काही तासातच संशयाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून खून करणाऱ्या आरोपी बापाला बेड्या ठोकल्यात। प्राप्त माहितीनुसार शिवाजी प्रल्हाद रायपुरे असं मृतकाचं नाव असून प्रल्हाद रायपुरे असं पित्याचं नाव आहे। शिवाजी रायपुरे याने राहत्या घरात स्वतःच्या मानेवर जखमा करून मृत्यूला कवटाळलं असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना सकाळी मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता काहीतरी गडबड असल्याची पोलिसांची खात्री झाली। मृतक शिवाजीच्या मानेवर असलेल्या जखमा पाहून हा खून असल्याची पोलिसांची खात्री झाली। नेमका आरोपी कोण हे माहित नसल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवली। श्वान पथक, फिंगरप्रिंट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। मृतक शिवाजीचे जवळचे नातेवाईक, आई वडील यांना विचारपूस करण्यात आली। दरम्यान काल रात्री मृतक शिवाजी आणि त्यांच्या वडिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं पोलिसांना कळालं। वडील प्रल्हाद रायपुरे नेहमी दारूच्या दुकानावर जातात, दारू पितात, त्यामुळे आपला अपमान होतो असं शिवाजीला वाटलं होतं। तुम्ही जर नेहमी दारू पित असाल तर तिथे राहू नका असं मयत शिवाजीचे वडिलांना म्हणणं होतं। या वादातूनच वडील प्रल्हाद रायपुरे रात्रीच कपड्याची थैली घेऊन दारूच्या नशेत निघून गेले होते। रात्री जेवणानंतर शिवाजीची आई बाजू खोलीत नातवंडासह झोपली तर शिवाजी बाजूच्या खोलीत झोपला होता। आज सकाळी शिवाजीची आई झाडू घेण्यासाठी खोलीत गेली असता मुलगा शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। दरम्यान पोलिसांनी संशयावरून शिवाजीच्या वडिलांना ताब्यात घेतलं असून चौकशी केल्यानंतर स्वतः खून केल्याची त्यांनी कबुली दिली आहे। तेज वार्ता न्यूज नेटवर्क, बुलढाणा। आम्हाला अशी माहिती मिळाली की आसलगावमध्ये एका इसमाने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मयत झालेला आहे। माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसलगाव येथे पोहोचलो। पळशी सुपो रोडवर एका घरामध्ये इसम नामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे 36 वर्ष वय आहे। हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये मयत अवस्थेत आम्हाला दिसून आला। त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या। त्यावरून आम्हाला असा संशय आला की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत ह्या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत, ह्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या दुखापतच्या जखमा आहेत। त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृताचे फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी पंचांसमक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला, सरकारी रुग्णालयामध्ये। त्यानंतर मयताची आई जी आहे त्यांच्या तक्रारीवरून आपण भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना त्याची इत्थंभूत माहिती देऊन माननीय SP श्री सुनील कडासने साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम गवळी साहेब यांना माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। माननीय उपविभागीय अधिकारी गवळी साहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पूर्ण तपास सुरू केला आणि साधारण 4 ते 5 तासाच्या तपासातच आम्ही हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। मयत यास दारू पिण्याचे व्यसन होते, त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा खून केलेला आहे। याच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत।